चला, आमची तक्ष्मीसुद्धा तयार झाली फोटो काढायला आणि व्लॉगिंग करायला. इतके मस्त फोटोज काढलेत तिने आज माझे आणि पप्पांचे. मी लवकरच शेअर करीन. आज आपण बघणार आहे तन्वीच्या लग्नाचा पुढचा व्लॉग. देवकार्य झाल्यानंतर मध्ये एक दिवस गॅप होता आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो मिरजला. मिरजेमधून आम्हाला बँगलोरला ट्रेन होती. बुकिंग झालेले होते. काहीजण बसने येणार होते आणि काहीजण ट्रेनने येणार होते. इथे आमची फॅमिली म्हणजेच पप्पा, मम्मी, गौरव, मानसी, तक्ष्वी, जान्हवी आम्ही सगळे पहाटे 5:30ला म्हणजे बँगलोरला पोचलो. हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केलेली होती. काही मंडळी रात्री बसनी निघाली होती, ती थोडी वेळाने येणार होती. हॉटेलला पोचल्या फ्रेश झालो आणि रेस्टॉरंटमध्ये नाश्त्याला गेलो. सगळाच ब्रेकफास्ट खूप मस्त होता. इडली, वडा, चटणी, लाईव्ह काउंटरसुद्धा होतं. फ्रूट्स पण मस्त होते. मस्त ब्रेकफास्टवर ताव मारला. इडली म्हणजे माझं ऑल टाईम फेवरेट. सकाळी पप्पा मम्मींबरोबर नाश्ता केला. इकडे पप्पा बघा मम्मीसाठी कॉफी घेऊन जातात. अशी पण सेवा करायला पाहिजे बायकोची, नाही का? अजून सगळे पाहुणे पोचायचे होते. तोपर्यंत आम्ही सकाळी शॉपिंगसाठी बाहेर पडलो. सकाळी 7 वाजता म्हणजे म्हैसूर साडी एम्पोरियम ओपन होतं. तुम्हाला माहिती नसेल तर मी मुद्दाम सांगते आहे. आणि इथे त्यांचा नंबरसुद्धा दिसतोय बघा. तुम्ही डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करून लाईव्ह खरेदीसुद्धा करू. हे एकच शॉप ओपन झालेलं होतं. बाकी पूर्ण स्ट्रीट रिकामं होता. हे शॉप आहे कमर्शियल स्ट्रीट बँगलोरमध्ये. आम्ही येऊपर्यंत बाकी सगळी पाहुणी मंडळी आलेली होती. पाहुण्यांच्या घरी देवकार्य त्या दिवशी होतं, त्यामुळे आम्ही सगळे पाहुण्यांच्या घरी गेलो. डेकोरेशन, जेवणाची व्यवस्था सगळंच अतिउत्तम. मस्त केळीच्या पानावर जेवण वाढलं गेलं होतं. अक्की रोटी, पोळी, डोसा, रसमलाई, सॅलेड सगळंच मस्त, खूप भारी. त्यानंतर वर आईस्क्रीम आणि मग पान. डेकोरेशन पण मस्त केलं होतं त्यांनी. सकाळी हे सगळं आवरून पुन्हा हॉटेलवर आलो आणि संध्याकाळी संगीत होतं. संगीत आणि हळदी. सगळे पुन्हा रेडी झालो. गौरव, मानसी आणि मम्मीचं बघा किती मॅचिंग झालं. फुल पेस्टल शेड. तक्ष्वी आणि जान्हवीसुद्धा मस्त दिसतात. अंशुल फोटोज घेत होता सगळ्यांचे आणि सगळे रेडी होते. आम्ही सगळे बसची वाटच बघत होतो. तोपर्यंत नवरी मुलगीसुद्धा आली. गोड दिसतीये ना? आणि आम्ही सगळेसुद्धा. कसे दिसतो नक्की सांगा. ज्या संगीतची तयारी आम्ही गेले 15 दिवस करत होतो, तिथे आज परफॉर्म करायचं होतं. पोटात गोळा आला होता, कारण प्रॅक्टिस इतकं झालं नव्हतं. पण होईल व्यवस्थित याची खात्री होती. तक्ष्वी बघा अंशुल भैयाला चिटकून बसली आहे. आणि हे आमचं पिल्लूसुद्धा. इथे गेल्यानंतर संगीत संध्याला सगळ्यांचं स्वागत झालं. सुहास आणि तन्वीची एंट्री खूप धमाकेदार झाली. यानंतर सगळ्यांनी परफॉर्म केलं. For the inconvenience due to rain, ದಯವಿಟ್ಟು ನಿಂತ್ಕೊಂಡಿರೋರೆಲ್ಲರ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಕೂತ್ಕೋಬೇಕು. आम्ही सगळे संगीत परफॉर्मन्ससाठी एक्सायटेड होतो. त्यानंतर अँकरनी दोन्हीकडच्या मंडळींना एकत्र बोलवलं आणि मस्त धमाकेदार सुरुवात झाली. दत्तक घेतलेला आहे का? सगळ्यात आधी झाला पप्पा मम्मींचा डान्स परफॉर्मन्स. त्यानंतर काही कपल गेम्स सुद्धा झाले. मग होता आमच्या कृष्णाचा डान्स. खूप सुंदर डान्स केला.
मग गीता काकू आणि गीतन काका म्हणजेच तन्वीचे पप्पा मम्मी. मग आमची चिल्लर पार्टी. त्यानंतर होता आमचा डान्स परफॉर्मन्स. छानच झाला. तन्वी आणि सुहासचा परफॉर्मन्स. तोपर्यंत जेवण चालू झालं होतं. सगळ्यांनी मस्त जेवणाचा आस्वाद घेतला. आणि मग टर्न होता सगळ्या भावांचा. त्यानंतर खूप दमलो होतो. घरी निघालो, पण अजूनही तन्वी आणि सुहासचं शूट चालूच होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त पुन्हा ब्रेकफास्ट केला. खूप दमलो होतो, त्यामुळे निवांत गप्पा मारल्या. सगळेजण गप्पा मारत ब्रेकफास्ट करत होतो. तोपर्यंत माझ्या आत्यांनी सगळ्यांना डान्स परफॉर्मन्ससाठी बक्षीस दिलं. सगळे खुश झाले होते. आयता ब्रेकफास्ट आणि बक्षीससुद्धा. भारी ना. इथं आत्या पप्पांना काहीतरी सांगते. पप्पा आणि मम्मी बोलण्यात दंग आहेत. सगळेजण नंतर आवरून खाली गेलो आणि आमची इथं पिल्लू तक्ष्वी बघा पप्पांचे फोटोज काढते. गेले 2-3 दिवस तिनं हेच बघितलं. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि त्या मोबाईलसाठी प्रत्येकाने दिलेली पोज, आणि तीसुद्धा हेच करते. म्हणजे बघा मुलांच्या डोक्यावर किंवा मुलांच्या मनावर किती लवकर हा इफेक्ट होत असतो. मलासुद्धा तिनं लगेच उभा करून फोटो काढला आणि फोटो छान काढले बरं का. आश्चर्य वाटलं मला. हा जा तिथं तिथे जा बिल्लू उभार जा. आजा मध्ये उभार आजाजींच्या. येस थांबा. ही तयारी होती विड्याला जाण्याची. सकाळी विड्याचा कार्यक्रम होता. सगळेजण रेडी झालो आणि मस्त पुन्हा फोटोज काढले आणि निघालो विड्यासाठी. काल रात्रीच हळद झाली होती, पण आम्हाला थांबणं जमलं नाही कारण बराच उशीर झाला होता. आम्ही आणि याच दिवशी होता माझ्या लग्नाचा वाढदिवस. माझ्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली. इथेच हा व्लॉग मी थांबवतेय. पुढचा जो व्लॉग आहे त्यामध्ये आपण बघणार आहे रिसेप्शन आणि लग्नामधली गंमत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.